ಅಪೊಸ್ತಲರ ಕೃತ್ಯಗಳಲ್ಲಿ 2ನೇ ಅಧ್ಯಾಯ 38ನೇ ವಚನದಿಂದ 40ನೇ ವಚನದಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಈ वचनಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡುವಾಗ ಅಲ್ಲಿ आणि प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय आणि 38व्या वचनामध्ये त्या ठिकाणी मंडळी सुरू झाल्या. तिथून मंडळीची सुरुवात झाली. ಆ ಸಭೆ ಪ್ರಾರಂಭ ಆದಾಗ ಏನಾಯ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ತಮ್ಮ ಪಾಪಗಳಿಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಟ್ಟಂತವರು आणि ते मंडळी सुरुवात झाल्यानंतर अशा प्रकारे झालं की तुम्ही पाप क्षमतेबद्दल तुम्ही बाप्तिस्मा घ्या. ಆ ದೀಕ್ಷಾಸ್ನಾನ ಹೊಂದಿಕೊಂಡಂತವರು आणि बाप्तिस्मा घेतलेले सर्वजण ದೇವರ ಕಡೆ ತಿರುಗಿಕೊಂಡಂತವರು आणि देवाकडे वळलेले सर्व प्रिय लोक ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕೂಡಿ ಬಂದಾಗ आणि सर्व त्यांनी एकत्र जमल्यानंतर ಅವರು ಸಭೆಯಾದರು. आणि त्यांनी एक मंडळी त्या ठिकाणी स्थापना झाली. ಗ್ರೀಕ್ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ आणि ग्रीक भाषेमध्ये ಎಕ್ಲೇಸಿಯಾ ಎಂಬುದಾಗಿ ಕರೀತಾರೆ. आणि ग्रीक भाषेमध्ये मंडळीला एक्लेशिया म्हणून त्या ठिकाणी ಎಕ್ಲೇಸಿಯಾ ಅಂದ್ರೆ ಕಾಲ್ಡ್ ಔಟ್. एक्लेशिया म्हणजे ಕಾಲ್ಡ್ ಔಟ್ ಅಂದ್ರೆ ಉಲಾಯನಯಾಮ. एक्लेशिया म्हणजे जे बोलवलेले लोक. ಉಲಾಯ ಏನಂದ್ರೆ ಸಾವಿರಾರು ಜನ ಆಚೆ ಇದ್ದಾರೆ. आणि त्या ठिकाणी हजारो लोक त्या ठिकाणी बोलवलेले लोक ಲಕ್ಷ ಜನರು ಇದ್ದಾರೆ. आणि लाखो लोक त्या ठिकाणी बोलवले आहेत. ಎಲ್ಲರಿಗೂ ಸುವಾರ್ತೆ ಸಾರಲ್ಪಡ್ತದೆ. आणि सर्वांना येशू ख्रिस्ताचा संदेश सांगण्यात येतो. ಆದ್ರೆ ಆ ಸಂದೇಶಕ್ಕೆ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಕೊಟ್ಟು आणि देवाच्या वचनाला त्यांनी एक ध्यान ठेवून ऐकून ತಮ್ಮ ಪಾಪಗಳನ್ನು ಅರಿತುಕೊಂಡು आणि आपले पाप अंगीकार करून घेऊन ತಮ್ಮ ಪಾಪಗಳಿಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಟ್ಟು आणि आपल्या पापाबद्दल त्यांनी पश्चाताप होऊन ಪಾಪಗಳನ್ನ ಬಿಟ್ಟು आणि आपले पाप सगळे काही सोडून ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಕಡೆಗೆ ತಿರುಗಿದವರು. आणि आपला पाप सोडून येशू ख्रिस्ताकडे वळलेले लोक ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಕಡೆ ಕರೆಯಲ್ಪಟ್ಟಂತವರು आणि येशू ख्रिस्ताकडे बोलवलेले लोक ಅವರು ಸಭೆ आणि तेच एक मंडळी म्हणून श्रीकर्य सांगतात. ಹಾಗಾಗಿ ಪ್ರಿಯರೇ ಏನಂತಂದ್ರೆ ಈ ಕಟ್ಟಡ ನಮಗೆ ದೇವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ದೇವರ ನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರ. ಪಾಸ್ಟರ್ ಕುಟುಂಬದವರು